हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या अधिक मास पुरुषोत्तम मास सुरू आहे, त्यामुळे घरातील वातावरण विष्णुमय झाले आहे. जसे आषाढी एकादशीला विठ्ठलमय, गणेश चतुर्थीला गणपतीमय होते तसे आज कृष्णाचा पंचामृतने अभिषेक केला, छान सजावट केली. कृष्णाला वैजंतीची माळ आणि तुळशी पत्र प्रिय आहे. उन्हाळ्यात मोगऱ्याची फुलं अवेलेबल असल्याने सुगंधित हात कृष्णासाठी. आणि आज नैवेद्यात धोंडफळ असल्याने आईने चना डाळीचे पुरण पहिलेच बनवून ठेवले होते. वेळेवर गव्हाच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ, चिमूटभर मीठ, 2 चमचे तेल, मोहन म्हणून आणि पाणी घालून पातळसर भिजवले. त्यात पुरणाचे छोटे छोटे गोळे डीप करून तळले की धोंडफळ तयार. धूप दीप आरती झाल्यावर नैवेद्य दाखविला. या महिन्यात अपूपदानाला महत्व आहे. अपूपदान म्हणजे जे तळलेले, विशेष म्हणजे गाईच्या तुपात तळलेले आणि शर्करा साखर मिक्स करून जाळीदार बनवलेले अशा पदार्थांचे दान करायचे असते. म्हणूनच तर महाराष्ट्रात अनारसेला जास्त मान आहे. पदार्थामध्ये जेवढा गोडवा मुरलेला असेल तेवढा गोडवा आपल्या जीवनात येतो. सर्व पूजा आटोपल्यावर नैवेद्य दाखविला. जेवायला वेळ असल्याने प्रसादाचा आस्वाद घेतला. या महिन्यात परंपरेप्रमाणे अजून एक विशेष महत्वाची गोष्ट केली जाते, ती म्हणजे जावयाला मान आणि लेकीचा लाड. या दिवशी जावयाला आणि मुलीला प्रेमाने बोलावले जाते, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले जाते, वाण दिले जाते आणि मुलीचा संसार सुखी व्हावा म्हणून आशीर्वाद दिला जातो. आज जावयासाठी त्यांच्या आवडीप्रमाणे चटणी, कोशिंबीर, मटकीची उसळ, कढी, मसाले ढेमस, आंब्याचा रस, साधा वरण भात, गरम गरम पुरणपोळी, त्यावर तूप, पापड, खमंग डाळीचे वडे, खुसखुशीत अळूची वडी असे छान जेवण बनवले होते. हिंदू धर्मात जावाई नारायणाचे रूप मानले जाते, तर मुलगी लक्ष्मीचे. जावयाला अनारसे आवडीचे असल्याने आईने 33 अनारसे त्यावर दिवा लावून दिले. आईचा उत्साह प्रत्येक अधिक मासात वाढतच आहे. आता तर हा महिना म्हणजे सण वाटतो. रांगोळी, फुलांनी घराची सजावट, वेगवेगळे पदार्थ करून हौसेने अधिक मास साजरा केला जातो. आईसाठी अधिक महिना जास्त उत्साह देणारा आहे. या महिन्यात ती सहस्रनाम, गीता पठण शिकली. मैत्रिणीसोबत देवदर्शन झाल्याने ती खूप खुश आहे. कमळवात, मंजूळवात अशा वातीचे प्रकार बनवायला शिकली. या महिन्यात आपण खूप नवीन नवीन गोष्टी शिकलो, वेगवेगळे पदार्थ बनवले, याचा तिला खूप आनंद होतो. या अधिक मासात आईचा पण कौतुक सोहळा केला, तिची सेवा केली. छान सुंदर साडी, त्यावर मोत्याचे गळ्यातले आणि बांगड्या देऊन तिचा खूप खूप लाड केला आणि भरभरून आशीर्वाद घेतला. तुम्ही पण घेतला का घरातील मोठ्यांचा आशीर्वाद? कमेंट्स करून नक्की कळवा.